आता 6 तारखेला 9 तारखेला गणिताचे पेपर आहे. आता 3 बोर्डाचे पेपर्स तू देऊन आलास. मग आता हे 3 पेपर दिले की काही पेपरमध्ये जिथं कुठं ऑरमध्ये म्हणा, कंपल्सरीमध्ये म्हणा, क्षुल्लक चुका घडल्या. म्हणजे कुठं तर अर्ध्या मार्काचं चुकलंय, आपलं काहीतरी लिहिताना जे की येत होतं आपल्याला पण चुकले, हे तर खूप वाईट. म्हणून काळजीनं सोडवायचं. आता ह्या भाषा विषयामध्ये जिथं अर्धा मार्कात चुकले तिथं अर्धाच मार्क गेला आहे. पण गणितामध्ये ती चूक अर्ध्या मार्काची नसते, सगळा प्रश्नच घेऊन जाते तिला. म्हणून प्रत्येक प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकणे, उपप्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकणे, प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेल्या गणितातल्या संख्या माहिती व्यवस्थित उत्तरपत्रिकेमध्ये लिहिणे, व्यवस्थित गणित सोडवणे, गणित पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तो प्रश्न वाचायचा आणि त्या प्रश्नानुसार त्याला काय मांडणी तिथं माहिती आहे, आपल्याकडून उत्तर काय अपेक्षित आहे ते पूर्ण वाक्यात व्यवस्थित उत्तर लिहायचं. त्याला युनिट असेल लास्टला तर ते युनिट त्याचं व्यवस्थित लिहायचं. सोल्युशन लिहायचं. समजा ज्या ठिकाणी सोल्युशन विचारले किंवा काही ठिकाणी एजेस विचारलेले असतात. आता सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये काही वेळा फाइंड देअर एजेस म्हणलेलं असते, पण आपल्याला सवय लागलेली असते गणित झालं की सोल्युशन लिहून टाकायचं. मग तिथं सोल्युशन लिहिल्यानंतर तो लास्टचा मार्क. त्याच्यासाठी परत एकदा प्रश्न वाचला पाहिजे आणि त्यानुसार खाली उत्तर व्यवस्थित लिहिले पाहिजे. बऱ्याचशा 80% उदाहरणांमध्ये आपण त्याचा पडताळा करू शकतो. जिथं कुठं आपल्याला कन्फ्यूज वाटायला ही थोडं वेगळं आले का तिथं लगेच पडताळाची जी मी पद्धत सांगितली आहे, व्हेरिफिकेशन म्हणतो आपण त्याला, मग ती व्हेरिफिकेशन सुद्धा तिथं करायचं त्याच्यात. म्हणजे ह्याच्यामुळं काय वेळ जास्त लागत नाही. आता ह्या तिन्ही पेपरला बोर्डानं जेवढा ठरवलाय तेवढा वेळ लागला का तुला? नाही. लवकर झाले की गणिताचा पेपर सुद्धा खूप लवकर वेळेमध्ये होतो. त्या पुस्तकाच्या बाहेरच्या गणिताच्या बाबतीत डोक्यात अजिबात कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. समजा आलंच कन्फ्युजन, किती बाहेरचे गणित येतात की बाबा कसं होतात की, तर स्वतःला एक प्रश्न विचारायचा. आपण बोर्डाचे पेपर बघितला आधी, मग एवढ्या बोर्डाच्या पेपरमध्ये किती होते बाबा बाहेरचे पुस्तकाच्या गणित, काय उत्तर द्यायची तो सांग बरं. होते का गणित बाहेरचे सगळे पुस्तकाच्या बाहेरचे आहेत का प्रश्न त्याच्यामध्ये? नाही. मग जरी समजा आलाच एखाद दुसरा जो प्रश्न येईल तो एकदम तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा नसतो, पुस्तकाला अनुसरून असतो. असा प्रश्न जर परीक्षेमध्ये आलाच तर आपलं माइंडसेट कसं झालं पाहिजे, अगोदर तो प्रश्न कुठल्या प्रकरणातला आहे त्या साच्यात नेऊन बसवायचं. म्हणजे ही दिलेली माहिती कुठल्या प्रकरणाला निगडीत आहे, मग त्या प्रकरणामध्ये काय काय बघितलंय आपण. समजा उदाहरणार्थ ते सिमिलॅरिटीकडे गणित चाललंय, मग सिमिलॅरिटीमध्ये काय काय शिकलोत आपण बाबा, बीपीटी शिकलो, प्रॉपर्टीज ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल शिकलो, सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल शिकलो, अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी शिकलो, प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स शिकलो, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स हा थेरम शिकलो. मग ह्याच्याशी रिलेटेड कोणत्या माहिती त्याच्यात दिलेली आहे आणि त्याच्यावर विचार करून त्याचं उत्तर द्यायचं. खूप सोपं असतंय. त्यांना असा प्रश्न द्यायचा की तुम्हाला सोडवायलाच नाही आला पाहिजे, सोडवायला आला पाहिजे ना. म्हणून बाहेरच्या प्रश्नाबद्दल अजिबात मनात शंका येऊ द्यायची नाही. जो काही प्रश्न आपल्याला वाटते की आपण सराव न केलेल्यापेक्षा वेगळा आहे, त्याचं टायटल कसं क्लिअर करायचं, हा प्रश्न कुठल्या चॅप्टरचा आहे, त्या चॅप्टरमध्ये काय काय शिकलं, कुठली कुठली मेथड शिकलं, कुठले कुठले फॉर्म्युले आहेत त्याच्यातले, आणि त्यानुसार त्याला सोडवायला चालू करायचं. त्याच्यात बसत नसलं तर थोडंसं ह्याच्याशी रिलेटेड मागं काही शिकलो का आपण 9वी मध्ये 8वी मध्ये, त्याचा थोडासा विचार करायचा. असं सुटते प्रश्न ते लगेच, खूप अवघड नसतो. हे मेन मनात घ्यायचं आणि परीक्षेच्या हॉलमध्ये एंट्री मारतानाच विचार करायचा की आपला पेपर वेळेमध्ये होणार आहे, बाहेरचा जरी प्रश्न आला तर आपण तो सोडवू शकतो. हा कॉन्फिडन्स जेव्हा आपल्या बॉडीमध्ये बुद्धीमध्ये डेव्हलप होतो ना, तेव्हा आपल्यामध्ये एनर्जी येते आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी खूप महत्वाची आहे, खूप मॅटर करते. येत सगळ्यालाच असते, ढ कोणीही नाही.
पण त्या 2 तासामध्ये त्या उत्तरपत्रिकेवर जी काही तुमच्या बुद्धीतलं आहे ते तिथं उतरवणं महत्वाचं असतंय आणि ते जो व्यवस्थित करतो ना तोच विद्यार्थी आउट ऑफ घेतो किंवा त्याच्या बुद्धीनुसार चांगले मार्क घेतो. मग आता सगळेच काय आउट ऑफ घेऊ शकत नसतात. फक्त आपल्याला आपल्या बुद्धीनुसार जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग काय करावं लागेल? आपल्या चुका आपल्याला टाळायच्या, करायच्याच नाहीत. मग काय केल्यानंतर चूक होऊ शकते त्याच्यावर विचार करायचा आणि त्या चुका टाळायच्या. अगदी व्यवस्थित शांतपणे पेपर सोडवायचं. ओके. क्वेश्चन सब क्वेश्चन कसं लिहायचं ते थोडंसं सुरुवातीला शक्यतो मुख्य प्रश्नानुसार चालू करायचं. मुख्य प्रश्न टाकला की त्याच्यातला सब क्वेश्चन 1, 2, 3 हा प्रत्येक पानावर एक येऊ द्यायचा. 1 मार्काचा असेल एकाखाली 1 लिहा, 2 मार्काचा असतील एकाखाली 1, 2 लिहा आणि 3 मार्काचे 4 मार्काचे मात्र सेपरेटच एका पानावर एकच घ्यायचं. ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन काय करायचा आहे तसा अगोदर पूर्ण छापायचा. जिथं बॉक्स आहे तिथं जास्त जागा सोडून मोकळं ठेवायचं. कारण उत्तर लिहित असताना समजा बॉक्स केलो तुम्ही आणि उत्तर बॉक्सच्या बाहेर चाललं तर पुन्हा अडचण होते. मोकळी जागा ठेवायची, उत्तर लिहिले की त्याला बॉक्स करायचा आणि आहे तसं लिहायचं. पूर्ण पेपर तुम्हाला सुटतोय, पूर्ण पेपर सोडवायचा. अगोदर आवश्यक असलेले प्रश्न सोडवायचे आणि ऑर साठी त्यालाच लागून जागा सोडायची आणि मग ती तेवढी जागा सोडून पुढचा मेन क्वेश्चन कंटिन्यू करायचा. नाहीतर मग ती सगळ्यात शक्यतो मिक्स करायचं नाही. सलग प्रश्न यावा. पहिला प्रश्न घेतला त्याच्यातले सगळे यावे, दुसरा घेतला त्याच्यातले सलग यावे, तिसरा घेतला त्याच्यातले सलग यावे. मग लगेच सोडवायचे का? नाही. जेवढे आवश्यक आहेत तेवढे सोडवायचे आणि ऑर साठी जागा सोडायची. आणि मग ऑर सोडवण्यासाठी नंतर कसं करायचं? जास्त मार्काच्या प्रश्नांकडून यायचं आणि ते पण निवडत असताना जिथं आपल्याला वाटतंय हा प्रश्न सोडवताना मला काहीतरी थोडं कन्फ्युजन आहे तिथला आधी सोडवायचं. ऑर सहित प्रश्न सोडून पार्ट 1 चा पेपर 1 तासात होतो. फार तर 1 तास 15 मिनिट लागतील आणि पार्ट 2 चा पेपर 1.5 तासाच्या आत होतो. अजिबात काळजी करायची नाही. ओके, बेस्ट लक. थँक्यू.